नेवासा शहराचं ग्रामदैवत असणाऱ्या श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी कुस्त्यांचा जंगी हंगामाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पहिल्यांदाच 14 वर्षाची महिला मल्ल रिंगणामध्ये उतरताच नागरिकांच्या भुवया उंचावल्या। या कुस्त्यांच्या लढतीनं 15 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवाची सांगता झाली आहे। नेवासा शहराचं ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या यात्रेनिमित्त मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी मराठी शाळा प्रांगणामध्ये आयोजित कुस्त्यांच्या जंगी हंगामाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कुस्त्याच्या लढतीनं 15 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाची सांगता झाली आहे। यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामधून बालकांपासून मोठ्यांपर्यंत मल्ल सहभागी होऊन कुस्तीचा आनंद लुटलाय। कुस्ती हंगामाची अंतिम लढत विठ्ठल कुराडे आणि संदीप कर्डिले यांच्यामध्ये झाली आहे, तर अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये संदीप कर्डिले या मल्लानं बाजी मारली आहे। यावेळी कर्डिले याचा यात्रा कमिटीच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। बालकांच्या कुस्तीनं या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला। पंच म्हणून सुरेश लव्हाटे, संभाजी निकाळजे यांनी काम पाहिले। यावेळी 10 वर्षाच्या बालकापासून 60 ते 70 वर्षाच्या मल्लांनी कुस्त्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आनंद घेतलाय। यावेळी मराठी शाळेच्या प्रांगण गर्दीनं अगदी फुलून गेलं होतं। दरम्यान पहिल्यांदाच 14 वर्षाची महिला मल्ल कुमारी पूजा आवटे ही नेवासा येथील कुस्त्यांच्या रिंगणामध्ये उतरताच उपस्थित नागरिकांच्या भुवया उंचावल्या। मात्र इतर कोणीही महिला मल्ल रिंगणात उतरायला उपस्थित नसल्यामुळे महिलांच्या कुस्तीचा सामना रद्द करण्यात आला। दरम्यान यात्रा कमिटीच्या वतीनं महिला मल्लाचा यावेळी सन्मान करण्यात आलाय। अंतिम लढतीची कुस्तीचा शुभारंभ काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखदान, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे यांनी केलाय। कुस्त्यांच्या विजेत्यांना यात्रा कमिटीच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन पारितोषिकं देण्यात आली आहेत। यावेळी यात्रा कमिटीचे मकरंद देशपांडे, पत्रकार सुधीर चव्हाण, भाऊसाहेब गंधारे, दत्तात्रय बर्डे, अजय पठाडे, स्वानंद बडवे, अभिषेक गाडेकर, भारत राजगिरे, संकेत घोरतळे, संतोष भागवत, पवन गरुड, रमेश शिंदे, शंकर नाबदे, सुहास पठाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।